श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून आपण वसुबारसची पूजा कशी करायची हे जाणून घेणार आहोत. बघा, वसुबारसची पूजा अतिशय सोप्या पद्धतीने केली जाते, जे करणं प्रत्येकाला शक्य होणार आहे आणि तशाच पद्धतीची प्रत्येकाला शक्य होईल अशीच आपण पूजा मांडणी दाखवणार आहोत. पण तत्पूर्वी एक सांगते की बघा, वसुबारस 28 ऑक्टोबर 2024 रोजी आहे. त्या दिवशी रमा एकादशी देखील आहे. तर वसुबारसचा उपवास आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या आरोग्यासाठी केला जातो. तर तुम्हालाही मुलं बाळं असतील तर नक्कीच तुम्ही हा उपवास करू शकतात. पण त्या दिवशी रमा एकादशी आहे आणि एकादशीचा देखील अनेकांना उपवास असतो. पण ज्यांचा एकादशीचा उपवास असतो त्यांनी हा दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे आणि ज्यांना फक्त आणि फक्त वसुबारसचा उपवास आपल्या मुलांसाठी करायचा आहे, मुलींसाठी करायचा आहे, त्यांनी हा उपवास संध्याकाळी किंवा रात्री सोडायचा आहे नैवेद्य पाणी करून, हे लक्षात घ्या. आता ज्यांचं एकादशीचं व्रत असणार आहे त्यांनी मात्र दुसऱ्याच दिवशी सोडायचं आहे, हे लक्षात घ्या. आता वसुबारसची पूजा मांडणी आपण बघणारच आहोत. पण तत्पूर्वी बघा, या ठिकाणी हे पंचगव्य आहे. आता तुम्ही जर दिवाळी संच आणलेला असेल तर त्यामध्ये तुम्हाला हे मिळालं असेल, पण नसेल आणला तर हे घेऊन या. बघा, याची किंमत फक्त 11 रुपये आहे. आता वसुबारसच्या दिवसापासून दिवाळीमध्ये, संपूर्ण दिवाळी, आता जे काही 4-5 दिवस असणार आहे, वसुबारसपासून ते भाऊबीजेपर्यंत आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हे पंचगव्य टाकून अंघोळ करायची आहे. बघा, यामध्ये आपल्याला ज्या गोष्टींचा म्हणजे समावेश केलेला असतो त्याचा सगळा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. जसं की गाईचं शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप यांचं सगळं मिश्रण म्हणजे पंचगव्य असतं. आणि ह्या पद्धतीने जर आपण हे पंचगव्य टाकून अंघोळ केली तर आपल्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होतो. तसंच आपल्यातील नकारात्मकता जाण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते. तर वसुबारसच्या दिवशी याचा वापर तुम्ही आवर्जून करा आणि त्या दिवसापासून सलग दिवाळीपर्यंत आपल्याला याचा वापर करायचा आहे. तर चला, आपल्याला पूजा साहित्य काय काय लागणार आहे ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. पूजा साहित्य म्हटलं तर खूप काही लागणार नाही. अतिशय छोट्या छोट्या गोष्टी ज्या घरात अवेलेबल असतात त्याच लागत असतात. फक्त आपल्याला त्याची पद्धत माहीत नसते म्हणून बऱ्याचदा आपण वसुबारसची पूजाच करत नाही. त्यामुळे असं करू नका. साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी आपल्याला करायची आहे. तर बघा, काय काय या ठिकाणी लागणार आहे आपण काढून ठेवलेलं आहे. सगळ्यात प्रथम आपल्याला तुपाचा दिवा लागणार आहे. बघा, तुपाचा दिवाळीमध्ये आपल्याला संपूर्ण म्हणजे जे काही 4-5 दिवस असणार आहे तुपाचाच दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. एरवी तर आपण तेलाचा दिवा लावतोच, परंतु हे जे काही 4-5 दिवस असणार आहे त्यामध्ये तुपाच्या दिव्याचा समावेश करायचा आहे. गाईचं शुद्ध तूप आपल्याला घ्यायचं आहे. दिव्याशिवाय आपली कुठलीही पूजा पूर्ण होत नाही. सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करावा लागतो, त्यामुळे सर्वप्रथम दिवा घ्यायचा. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती लागणार आहे. आता या ठिकाणी मी मूर्ती ताटामध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी काढून घेतलेली आहे. बघा, गणपती बाप्पांची मूर्ती, कारण गणपती बाप्पा आपलं प्रथम दैवत आहे आणि गणपती बाप्पांची पूजा केली नाही तर कुठलीही पूजा स्वीकारली जात नाही. म्हणून गणपती बाप्पा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर लागणार आहे आपला बाळकृष्ण. बघा, बाळकृष्णाची देखील आपल्याला पूजा करायची आहे. अभिषेक घालून मग गणपती बाप्पा आणि बाळकृष्णाची स्थापना आपल्याला गोमातेसोबत करायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर गाय वासराची मूर्ती. आता ही पंचधातूची मूर्ती आहे. अधिक मासामध्ये माझ्या आईने मला ही मूर्ती दिलेली होती आणि तेव्हापासून आपल्या देवघरामध्ये तिला मी स्थापन केलेलं आहे. तर अशा पद्धतीची मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे. आता हे बघा, पूर्वी काय व्हायचं की अनेकांकडे गायवासरं असायची आणि त्यामुळे त्या गायवासरांची पूजा केली जायची. पण आता प्रत्येकाकडे गायवासरं नसतात आणि ते घेणं प्रत्येकाला शक्यही नाही. त्यामुळे आपण अशा पद्धतीची गायवासराची मूर्ती जर घरामध्ये आणली तर आपल्याकडून रोज गायीची पूजा केली जाणार आहे, कारण गायीमध्ये 33 कोटी देवदेवतेचा वास असतो. या व्यतिरिक्त फक्त ह्या मूर्तीची पूजा करायची आणि बाहेर जी जिवंत गाय आहे तिला मारायचं किंवा तिची हेळसांड करायची असं करायचं नाही. तुमच्या दारावर जर गाय आली तर आवर्जून तिला चपाती द्यायची, तिला काहीतरी खायला द्यायचं. तशा पद्धतीची तर आपल्याला गायीची पूजा करायचीच आहे. पण अशा प्रकारे जर गायवासराची मूर्ती आपण घरामध्ये आणली तर दररोज तिचा अभिषेक, तिची पूजा आपल्याकडनं होणार आहे. आता या वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा केली जात नाही तर गायीची वासरासोबत पूजा केली जाते. त्यामुळे आपल्याला अशाच पद्धतीची मूर्ती लागणार आहे. आता ही माझी देवघरातील मूर्ती आहे आणि नुकतंच आपलं वास्तुशांती झाली तेव्हा आपल्याला हे छोटंसं गिफ्ट मिळालं होतं. त्यामध्ये देखील गायवासराचीच मूर्ती मला मिळाली होती. तर ही तुम्हाला यासाठी दाखवत आहे. जर तुम्हाला अशी मिळाली तरी चालणार आहे किंवा तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर याची पूजा केली तरीही चालेल. पण जर तुम्ही गायवासराची मूर्ती घेण्याचा विचार करत असाल तर मी तुम्हाला आवर्जून सांगेन की अशा प्रकारे पंचधातूचीच मूर्ती घ्या अशी घेण्यापेक्षा, कारण ही एक शोची वस्तू होते. आपल्याला तिची शोची वस्तू म्हणून पूजा नाही करायची तर देवदेवताचं स्थान देऊन त्याची पूजा करायची. पण जर अशी मूर्ती असेल तर हरकत नाही, तुम्ही अशा पद्धतीच्या मूर्तीची पूजा करू शकतात. आता ज्यांच्याकडे तीही मूर्ती नाही आणि अशा पद्धतीची देखील नाही, मग त्यांनी काय करायचं तर रांगोळीचे छापे मिळतात. आता माझ्याकडे तो छापा नाही म्हणून तुम्हाला दाखवत नाही,
पण गाय वासराच्या मूर्तीचा छापा मिळतो बघा, अशा पद्धतीचे रांगोळीचे साचे असतात ना, त्यामध्ये तर तुम्हाला तशी म्हणजे तसा प्रकारचा साचा मिळाला तर तो तुम्ही घरी घेऊन या आणि तशा पद्धतीने आपल्या पाटावर किंवा आपल्या चौरंगावर ते काढलं तरीही चालणार आहे. पण हा तिसरा पर्याय आहे. शक्यतो आपल्याला मूर्तीच आणायची आहे हे लक्षात घ्या. आता त्यानंतर या ठिकाणी साहित्य काय काय आहे तर नागिलीची पानं लागणार आहे, फूल लागणार आहे. गणपती बाप्पांसाठी लाल रंगाचा फूल लागणार. जास्वंद मिळालं तर खूप चांगली गोष्ट, नाही तर दुसरं फूल घेतलं तरीही चालणार आहे. तुळस लागणार आहे, फुलं लागणार आहे काही. त्यानंतर प्रसाद म्हणून आपल्याला गुळ लागणार आहे. आता बऱ्याचदा गाईला चण्याची डाळ आणि गुळाचा नैवेद्य आपण दाखवत असतो, पण असं म्हटलं जातं की वसुबारसच्या दिवशी गाईचं देखील व्रत असतं, त्यामुळे आपल्याला गाईला चण्याची डाळ किंवा कुठल्याही प्रकारचं धान्य द्यायचं नाही, तर आपल्याला गुळाचाच नैवेद्य त्या ठिकाणी ठेवायचा आहे. हाच नैवेद्य आपण सगळ्या देवतांसाठी म्हणजे गणपती बाप्पा, बाळकृष्ण यांच्यासाठी ठेवू शकतो. त्यानंतर अष्टगंध, हळद, कुंकू आणि अक्षता या ठिकाणी आहे. धूप घेतलेला आहे आणि अगरबत्ती आहे. त्यासोबतच अत्तर आहे. आता यापैकी जर तुमच्याकडे समजा अत्तर नसेल किंवा धूप नसेल, फक्त अगरबत्तीच असेल, तर ह्या गोष्टी चालू शकतात. म्हणजे तुम्ही अगरबत्ती लावली तरीही चालणार आहे, असं कंपल्शन नाही की तुम्ही धूपच घ्या, हेच घ्या. आता अत्तर तर आपल्या घरामध्ये असायलाच हवं. हे हिना अत्तर आहे, तुम्ही बघू शकतात. आपल्या स्वामींच्या मूर्तीसाठी हिना अत्तर आपल्या घरामध्ये असायलाच हवं. हेच अत्तर आपण इतर देवदेवतांसाठी वापरलं तरीही चालतं, त्यामुळे अत्तरची बाटली आपल्या घरामध्येही असायलाच हवी. किंवा तुम्ही दिवाळी संच घेतला असेल तर त्यामध्ये देखील तुम्हाला अत्तर मिळालेच असेल. तर साहित्य तुमच्या लक्षात आलं असेल तर आपल्याला पूजा मांडणी कशी करायची ते जाणून घेऊया. तर बघा, अशा प्रकारे पूर्वेला किंवा पश्चिमेला किंवा जिथे तुमचं देवघर आहे तिथेच तुम्हाला अशा प्रकारे चौरंग मांडायचा आहे किंवा पाट घ्यायचा आहे. आता गाई वासराची मूर्ती खूप छोटी असते, त्यामुळे छोटासा पाट घेतला तरीही चालणार आहे. त्यावर अशा प्रकारे लाल रंगाचं आसन टाकायचं. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. हे बघा, दिव्याशिवाय कुठलीही पूजा पूर्ण होत नाही, त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता कुठलीही पूजा करण्याच्या अगोदर दिवा प्रज्वलित करतो, पण दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी एक कुठल्याही प्रकारची तुम्हाला डिश घ्यायची आहे, त्यावर स्वस्तिक काढायचं आहे. आता या ठिकाणी मी स्वस्तिक काढून घेते. स्वस्तिक म्हटलं तर मांगल्याचं प्रतीक असतं, त्यामुळे आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. बाजूने ज्या दोन उभ्या रेषा असतात त्या देखील द्यायच्या आहे. अशा प्रकारे स्वस्तिक काढायचं. हे स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकावर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं. अक्षता अर्पण करायच्या आणि त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. बघा, अशा पद्धतीने तुम्ही स्वस्तिकावर दिवा ठेवू शकतात. याऐवजी जर तुम्ही खाली आपली नागिलीची पानं ठेवलीत 2 तरीही चालणार आहे, किंवा अशा प्रकारे हळदी कुंकाने स्वस्तिक काढलं तरीही चालणार आहे. आता आपण दिवा प्रज्वलित करून घेऊया. दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं. अग्निदेवतेच्या साक्षीनं आपण कुठलीही पूजा करत असतो, त्यामुळे दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षता अर्पण करायच्या आणि फूल असेल तर फूल देखील अर्पण करायचं. अशा प्रकारे दिव्याला नमस्कार करून मग आपल्या पुढची जी काही पूजाविधी आहे ती सुरू होणार आहे. आता दिवा झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची. आता या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे, पण या ठिकाणी आता मी तुम्हाला अभिषेक करून दाखवत नाही. अभिषेक ऑलरेडी सकाळी आपल्या पूजेसोबत झालेला आहे. तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा ते सांगते. एक डिश घ्यायची. डिशवर तुमच्याकडे अगदी छोटा चौरंग असेल तर तो ठेवा, नाही तर डायरेक्ट डिशवर जरी ही मूर्ती ठेवली तरीही जाणार आहे. आणि ह्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला ओम गण गणपते नमः असं 11 वेळेस म्हणून किंवा गणपती अथर्व शीर्ष एकदा म्हणून अभिषेक घालायचा आहे. हळूहळू आपल्याला पंचामृत किंवा दूध किंवा पाणी टाकायचं आहे आणि ओम गण गणपते नमः असं म्हणत राहायचं आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा, आता तुम्ही पंचामृत वापरलं असेल तर पुन्हा स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पांना अंघोळ घालायची, गणपती बाप्पांना पुसायचं आणि त्यानंतर या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना करायची. त्या अगोदर 2 नागिलीची पानं आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे. बघा, अशा पद्धतीने पानं ठेवल्यानंतर आपल्याला त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आणि मग गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर, अभिषेक मात्र आपल्याला घालायचंच आहे.
भलेही तुमची सकाळी पूजा झालेली असेल, आता तुम्ही लगेचच पूजा मांडणी करणार असाल तर तुम्ही तेव्हा करू शकतात, मग तेव्हा डबल अभिषेक घालण्याची गरज नाही। पण जर तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी ही पूजा मांडणी करणार असाल तर मग तुम्हाला पुन्हा एकदा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे। आता तिथे 1 रुपयाचं नाणं ठेवायचं, नसलं ठेवलं तरीही चालणार आहे। आता त्या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची। आता हे बघा, गणपती बाप्पांची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच, पण क्वचित जर कुणाकडे नसेल, कारण बऱ्याचदा आपले देव आपल्या गावाकडे असतात आणि मग आपण आपल्या घरामध्ये मूर्ती वगैरे काहीही नसतं। जर तशी परिस्थिती असेल, तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल, तर मग तुम्ही 1 सुपारी ठेवली तरीही चालणार आहे। आता ही झाली गणपती बाप्पांची स्थापना। त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला अष्टगंध, हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करायचे आहे। बघा, इथे इथे गणपती बाप्पांना अष्टगंध दिसत असेल, कारण आपल्या बाप्पांची पूजा सकाळी झालेली आहे। आता गणपती बाप्पांची स्थापना करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना अष्टगंध लावायचा, त्यानंतर हळद लावायची, त्यानंतर कुंकू अर्पण करायचं आणि अक्षता अर्पण करायच्या। अक्षता अर्पण करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना मनोभावे नमस्कार करायचा। मी ही जी काही पूजा करत आहे त्या पूजेमध्ये कुठलेही विघ्न येऊ देऊ नको, ती पूजा माझी देवापर्यंत पोहोचू दे, अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करून त्यानंतर गणपती बाप्पांना एक फूल अर्पण करायचं आहे। लाल रंगाचं फूल असेल तर लाल रंगाचं फूल घ्या, त्यातली त्यात जास्वंद असेल तर आवर्जून तुम्हाला जास्वंद घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतर दुर्वा तुम्हाला जर मिळाल्या तर आवर्जून दुर्वांची एक जोडी आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। आता या दिवशी आपण गणपती बाप्पांना लाल रंगाचं फूल आणि दुर्वा अर्पण केलेले आहे। आता हे झाल्यानंतर काय करायचं, बाळकृष्णाची आपल्याला स्थापना करायची। त्यासाठी देखील आपल्याला 2 विड्याची पानं, बघा पानं धुवून घ्यायची आहे, पुसून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण जी विड्याची पानं आहे ती 2 पानं ठेवायची आणि त्यावर आपल्याला बाळकृष्ण स्थापित करायचे आहे। आता पानांवर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवताना देखील बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे। बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यासाठी तुम्हाला काय म्हणायचं आहे, तर एकदा पुरुष सुक्तम म्हणायचं आहे। जर तुमच्याकडे नित्यसेवेचा ग्रंथ असेल तर त्यामध्ये तुम्हाला पुरुष सुक्तम बघायला मिळेल, नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून दिलं तरीही चालेल, पण मोबाईलचा पर्याय हा नेहमी आपण शेवटी सांगत असतो। आपण स्वतः केलेली जी काही सेवा आहे ती खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान देत असते, म्हणून पुरुष सुक्तम म्हणायचं। पुरुष सुक्तम नाही म्हणता आलं तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळेस किंवा 21 वेळेस जप करायचा। जप म्हणजे काय, हळूहळू पंचामृत टाकायचं किंवा पाणी दूध जे काही तुम्ही घेतलं असेल ते हळूहळू टाकायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं मंत्र म्हणायचा आणि ह्या मूर्तीवर अभिषेक घालायचा। अभिषेक घालून झाल्यानंतर स्वच्छ मूर्ती धुवून पुसून घ्यायची आणि ती आपल्याला ह्या पानांवर स्थापित करायची। अशा प्रकारे बाळकृष्णाची मूर्ती देखील आपल्याला या ठिकाणी ठेवून द्यायची आहे। आता बाळकृष्णांना देखील आपल्याला अष्टगंध अर्पण करायचं, अक्षता अर्पण करायच्या। बघा, अष्टगंध बाळकृष्णाला लावून घ्यायच्या, त्यानंतर आपल्याला अक्षता अर्पण करायच्या आणि बाळकृष्णाला देखील तुम्ही फूल ठेवू शकतात। पिवळ्या रंगाचं फूल जर ठेवलं तरीही आपल्याला कंपल्सरी तुळशीचं पान हे ठेवायचंच आहे। बघा, बाळकृष्ण स्वामी महाराजांना तुळस ही अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला तुळस ही या ठिकाणी आपल्याला बाळकृष्णांना अर्पण करायचीच आहे। अशा पद्धतीने तुळस देखील आपल्याला ठेवायची आहे। किती सोपी पद्धत आहे बघा वसुबारसच्या पूजेची, तरीही बऱ्याच घरांमध्ये ही पूजा मांडणी केली जात नाही। आता यानंतर आपल्याला आपल्या गोमातेची गोमातेची स्थापना करायची। बघा, त्यासाठी देखील आपल्याला 2 नागवेलीची पानं घ्यायची, ती अशी मध्यभागी ठेवायची। त्यानंतर आपल्याला आता गोमातेची जी मूर्ती आहे त्यावरही अभिषेक घालायचा। पण आता अभिषेक घालताना काय म्हणायचं, तर अभिषेक घालताना तुम्हाला 11 वेळेस पाणी किंवा जे काही पंचामृत असेल ते टाकायचं आहे आणि ते म्हणत असताना फक्त आपल्या घराच्या भरभराटीसाठी प्रार्थना करायची। या मूर्तीच्या स्वरूपात माझ्या घरामध्ये 33 कोटी देवतेचा वास कायमस्वरूपी असू दे अशी मनोभावे प्रार्थना करायची। या व्यतिरिक्त तुम्ही 11 किंवा 21 वेळेस फक्त श्रीम असं म्हणून जरी यावर अभिषेक घातला तरीही चालणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला गोमातेची देखील मूर्ती या ठिकाणी ठेवायची आहे। आता मूर्ती ठेवल्यानंतर मूर्तीला देखील आपल्याला हळदी कुंकू, अष्टगंध आणि अक्षता अर्पण करायच्या। जेव्हा जेव्हा आपण हळदी कुंकू अक्षता अर्पण करणार आहोत तेव्हा आपल्या मनामध्ये एक शुद्ध भाव असायला हवा की ह्या रूपामध्ये माझ्या घरामध्ये देवदेवतेंचा वास हा सूक्ष्म स्वरूपात कायमस्वरूपी राहू दे आणि माझ्या घराची भरभराट होण्यासाठी त्यांचे आशीर्वाद आम्हाला कायमस्वरूपी मिळू दे, असा शुद्ध भाव ठेवून जर आपण प्रार्थना केली तर निश्चितच ती देवदेवतांपर्यंत पोहोचत असते।
आता गोमातेला देखील आपल्याला फूल अर्पण करायचं आहे। गोमातेसाठी देखील तुम्ही फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ही साधी सोपी पूजा मांडणी आपली झालेली आहे। बघा, तुम्ही बघू शकतात आपल्याला या पूजेसाठी काहीही लागलेलं नाही, पण ही पूजा करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आता हे बघा, हे जे अत्तर आहे ते आपल्या सगळ्या देवदेवतांना आपल्याला लावून घ्यायचं आहे। आपण कापसाच्या साह्याने देखील लावू शकतो किंवा बोटाच्या साह्याने लावलं तरीही चालतं। अशा पद्धतीने अतिशय थोडंसं आपल्याला ते घ्यायचं आणि प्रत्येक देवदेवतेला ते लावायचं आहे। या ठिकाणी आपला दिवा, आपण जो तुपाचा दिवा लावलेला आहे तो ह्या बाजूला ठेवलेला होता, कारण तुम्हाला पूजा मांडणी दिसली नसती। आता हा तुपाचा दिवा आहे, त्यामुळे आपली ही सगळी काही पूजा मांडणी झालेली आहे। तुपाचा दिवा जेव्हा आपण लावतो तेव्हा उजव्या बाजूला लावायचा असतो, म्हणजे कोणाच्या उजव्या बाजूला, तर आपल्या उजव्या बाजूला। आता समजा आपण देवाकडे तोंड करून बसलो आणि आपण देवाकडे तोंड करून बसल्यानंतर आपला जो उजवा हात येतो त्या बाजूला आपल्याला दिवा ठेवायचा आहे। आता ह्या उजव्या बाजूला मी तुपाचा दिवा लावलेला आहे। आता ह्या बाजूला ठेवलेला होता कारण तुम्हाला पूजा मांडणी दिसली नसती, म्हणून त्याकरिता मी थोडा वेळ त्या साईडला ठेवला होता। तेलाचा असेल तर तुम्ही ह्या साईडला ठेवायचा किंवा मध्यभागी ठेवलात तरीही चालणार आहे, हे लक्षात घ्या। अशा पद्धतीने आपण साधी सोप्या पद्धतीची पूजा केलेली आहे। त्यानंतर आपण धूप अगरबत्ती या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे। आता अशा पद्धतीची आपली वसुबारसची पूजा मांडणी केलेली आहे। धूप दीप आपला दिवा हे सगळं काही झालेलं आहे। आता शेवटचा टप्पा येतो तो नैवेद्याचा। आपल्याला नैवेद्य हा गुळाचाच दाखवायचा आहे। धान्याचा नैवेद्य गाईला आपण दाखवत असतो, गव्हाचा किंवा चण्याच्या डाळीचा, पण वसुबारसच्या दिवशी असं म्हटलं जातं की गाईचं देखील व्रत असतं आणि जर आपण असं धान्याचा नैवेद्य दाखवला तर गाईचं व्रत भंग होऊ शकतं, त्यामुळे आपल्याला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे। आता गुळाचाच नैवेद्य दाखवा, पण तुम्ही दूध साखरेचं दाखवलात तरीही चालणार आहे। अशा पद्धतीने आता आपण नैवेद्य दाखवून घेऊया। बघा, नैवेद्य दाखवण्याची जी पद्धत आहे किंवा नैवेद्य दाखवताना काय म्हणायचं असतं हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे। तर सर्वप्रथम आपण चौकोन करून घेऊया, भरीव चौकोन करून घ्यायचा। त्यानंतर त्यावर आपल्याला नैवेद्याची वाटी ठेवायची किंवा नैवेद्याची डिश ठेवायची। आता नैवेद्यासाठी आपल्याला तुळशीचं पान घ्यायचं, पाण्यामध्ये बुडवायचं आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा। पाणी फिरवताना आपल्याला असं म्हणायचं आहे की सत्यन्वर्तेन परिसिंचयामि ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृततत्वाय स्वाहा। असं म्हणून झाल्यानंतर हे जे तुळशीचं पान आहे ते आपल्याला नैवेद्यावर ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपला हा नैवेद्य पूर्ण होत असतो। आता हा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला तो थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे। पाणी आणि नैवेद्य त्यावर दोन्ही याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपली ही जी काही वसुबारसेची पूजा आहे ती पूर्ण झालेली आहे। या व्यतिरिक्त तुम्ही, आता ही फक्त मी साधी पूजा मांडणी दाखवली जे जे गरजेचं आहे। या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकतात, आपल्याला पाटाभोवती रांगोळी काढायची आहे ती काढू शकतात किंवा जी काही तुम्हाला इतर सजावट करायची आहे ती देखील तुम्ही आरामात करू शकतात, पण हे जे काही गरजेचं आहे तेच या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर स्वामी भक्त हो, वसुबारसची पूजा मांडणी तुमच्या लक्षात आली असेल कशी करायची, कारण अतिशय सोप्या पद्धतीची पूजा आहे। तर नक्कीच वसुबारसेच्या दिवशी अशा पद्धतीने पूजा करून बघा आणि आपल्या मुलांसाठी व्रत देखील ठेवा। एकादशीचं व्रत तर आपण करतच असतो, पण वसुबारसचं व्रत जर आपल्या मुलांसाठी केलं तर त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि त्यांच्या भरभराटीसाठी त्यांना मदत मिळत असते, आशीर्वाद प्राप्त होत असतात। तर स्वामी भक्त हो, ही पूजा मांडणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। याविषयी जर तुम्हाला काही शंका असेल तर ती कमेंट करून विचारू शकतात। राहिला प्रश्न आता नैवेद्याचं काय करायचं, तर हे बघा, ही पूजा मांडणी तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे। दुसऱ्या दिवशी सकाळ झाली की आंघोळ झाल्यानंतर ह्या पूजेवर थोड्याशा अक्षता शिंपडायच्या आणि त्यानंतर आपल्याला ही पूजा उचलून घ्यायची। त्यातले जे फुलं आहे ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहे। काही तांदूळ वगैरे पडलेले असतील तर ते तुम्ही पक्ष्यांना घालू शकतात किंवा ते देखील निर्माल्यात टाकलं तरीही चालणार आहे। आणि हा जो प्रसाद आहे तो दुसऱ्या दिवशी आपल्या घरातील सदस्यांना थोडा थोडा वाटायचा आहे आणि तो प्रत्येकाने प्रसाद म्हणून खायचा आहे, हे लक्षात घ्या। तर अशा पद्धतीने आपल्याला वसुबारसची पूजा करायची आहे। तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी तसंच पुढची पूजाविधी जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र चॅनलला सबस्क्राईब करा। या दिवशी केले जाणारे उपाय देखील आपण लवकरच घेऊन येणार आहोत, ते व्हिडिओ बघण्यासाठी देखील चॅनलला सबस्क्राईब करा। शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।